पण ऑलमोस्ट एक आताच मी बोलत होतो रेड्डी साहेबांशी की जे मेळघाटला आपण 10 लॉंग बिल्ड वल्चर सोडणार आहोत. आपल्यापैकी जे जुने लोक असतील तुम्हाला लक्षात असेल की चिखलदराचे डोंगराचे कडेवर लॉंग बिल्ड वल्चर्सचे घरटे असायचे. आता सगळे संपलेत. तर आपण लॉंग बिल्डर्स वल्चर्स इथे आणलेत आणि आपली अपेक्षा आहे की आता आपण एवढे मोठे संख्यात मेळघाटमध्ये गावांचा पुनर्वसन केलं आहे. जवळपास 25 गावं केलेले आहेत. तर त्या 25 गावांचे पुनर्वसनमुळे जे ग्रासलँड्स तयार झाले तिथे जेव्हा वाघ शिकार करतो, कारण जेव्हा वाघ झाडाखाली खोल जंगलात लँटेनाखाली शिकार करतो तो आपले वल्चर्सला मिळू शकत नाही. परंतु ओपन ग्रासलँडमध्ये करतो, जसं कानाचे ग्रासलँड्स आहेत, तर तिथे वल्चर पॉप्युलेशन कायम आहे. कारण ग्रासलँडमध्ये वल्चर्स शोधू शकतात. तर आपली आता अपेक्षा आहे की आपण 7, 8, 9, 10 महिने त्यांना कॅप्टिव्ह फीडिंग देत जाऊ. म्हणजे सोडल्यानंतर सुद्धा एक ठिकाणी ग्रासलँडवर आपणच त्यांना फीडिंग देत जाऊ, म्हणजे त्यांची सवय होईल आणि हळूहळू त्यांना जंगली शिकार म्हणजे वाघाने केलेली शिकार शोधता येईल अशी अपेक्षा आहे. हे आपला दुसरा प्रयोग आहे. पहिला प्रयोग पूर्णपणे यशस्वी झाला नाही, कारण ताडोबामध्ये स्थायिक होऊ शकले नाही आणि पेंचमध्ये 2 किंवा 3च स्थायिक झाले. नेक्स्ट, तिसरा पक्षी जो आपले नदीचे हेल्थचा प्रतीक आहे. इथे बाहेर मी बघितले खूप सुंदर चित्र आपले फोटोग्राफिक कॉम्पिटिशनमध्ये घेतलेले आहेत इंडियन स्किमरचे. तर या पक्षीचा खासियत अशी आहे की ते आपल्या अर्थव्यवस्थेत पण चिन्हांकित करतात. नेक्स्ट. तर हे जे सँडबार्स आहेत, आपल्याला माहीत आहे की जसं आपला विकास खूप जोराने जातो तर एक काम करतो, अशा प्रकारचे इमारती आपण बांधतो. ह्या इमारतीमध्ये त्या रिव्हर टर्नचे घरट्याचा मटेरियल असतो वाळू. या भागात आता मी फोटो नाही आणला. या भागात आपण जर गेलो उन्हाळ्यात ते घरटे तयार करतात, कारण उन्हाळ्यामध्ये नदीचा पात्र कमी होतो आणि त्यावेळी जे वाळूचे सँडबार्स आहेत ते वर येतात. त्याच्यामध्ये ते 48 डिग्री सेंटीग्रेड परत एवढे मोठ्या तापमानमध्ये सुद्धा त्यांचे अंडे ठेवतात आणि पाणी आणून त्याला थंड करतात. परंतु निसर्गाच्या विरुद्ध त्यांच्याकडे प्रतिकार करण्यासाठी खूप वेगवेगळे उपाययोजना आहेत. पण आपण जे करतो त्यांच्याकडे काहीच नाही आहे. ट्रक इथली वाळू घेऊन जातात आणि कुत्रे तर आहेतच. तर फक्त 2 कारणं आहेत, वाळू घेऊन जाणे आणि कुत्रे. या दोन्ही कारणामुळे हे जे पक्षी अंडी देतात त्याचा 10 ते 15% फक्त यशस्वी रेट असायचा. म्हणजे अंडे हॅचिंग होऊन नंतर मोठे पक्षी होऊन करतात. तर आता बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने तिथे कायमचा कॅम्प लावलेला आहे आणि त्या गावांमध्ये आपण ते जे बेट आहेत तिथे ते घरटे करतात, त्याला आपण फेन्सिंग करून घेतो आणि स्थानिक लोकांनाच लावतो की कुत्रे येऊ देणार नाही, नंतर तिथली वाळू काढू देणार नाही. आणि आपण पेटिशन पण केलेलं आहे की ह्या भागातून वाळू काढू नका. तर यामुळे यावर्षी आणि मागच्या वर्षी 70% पर्यंत आपला सक्सेस रेट, म्हणजे 1000 अंडी जर दिली तर त्याच्यापैकी 700 अंडी पक्षींमध्ये अंतर्भूत होऊन उडू शकते. नेक्स्ट, ग्रेटर टिक्की आहे त्याच भागातला. नेक्स्ट, चौथा एरिया जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, ज्याकडे आपले जे सह्याद्रीचे कडे आहेत त्याच्यावर बरेचसे पक्षी घरटे करतात आणि त्यांचे शिकार करण्याकरता पेरिग्रीन फॅल्कन आहे. खूप चांगलं चित्र इथे बघितलं इग्रेटचा. पण ॲक्च्युली पेरिग्रीन फॅल्कनचा आवडता शिकार आपले रॉक पिजन्स आहेत. आणि हा किल्ला ज्या गावातून मी येतो, म्हणजे माझे वडील येतात धोडप, नाशिक जिल्ह्यातलं, तर धोडप किल्ल्याचा हा चित्र आहे. तर धोडप किल्ल्यावरचे चित्राच्या कडेवर वेगवेगळे आपले ब्लू रॉक पिजन घरटे करतात आणि पेरिग्रीन फॅल्कन त्याची शिकार करण्यासाठी करतात. पण आपण या सह्याद्रींचे कडेला जेव्हा कन्स्ट्रक्शन, रोड आणि असे सगळे करत आहोत तर आणि पेस्टिसाईडचा वापर, तर त्याच्यामुळे सुद्धा पेरिग्रीन फॅल्कनची संख्या नाहीशी होत आहे. नेक्स्ट, हे जे 2 पक्षी आता पुढचे चालतो हे आपले मागे
की आपले ओल्ड ग्रोथ फॉरेस्ट जे जंगल कापून कधीच न कापले गेले, तर मेळघाटचे जंगल आपण वर्षोनवर्ष कापत आलो. आता गुगामल अभयारण्यामध्ये किमान 70-80 वर्षापासून कटाई झालेली नाही, परंतु बाकी सगळे जे जंगल आहेत भारतातले ते तिथे ओल्ड ग्रोथ फॉरेस्ट म्हणजे 500 वर्ष जुने झाडं ते नाहीसे आहेत. आणि हे जे पक्षी आहेत त्यांना फक्त जुने झाडात घरटे करता येतात. तर हे पक्षी असताना आपल्याला लक्षात येतो की हा ओल्ड ग्रोथ फॉरेस्ट आहे आणि पूर्ण क्लायमॅक्समध्ये पोचलेला आहे. जो काम आपला वाघ मॅमलसाठी करतो तर चेंजेबल हॉक ईगल. नेक्स्ट आपले एपेक्स प्रेडेटर आपल्या जंगलाची आहे. एक चांगली गोष्ट अशी आहे की वाघांच्या सोबत ह्या सगळ्या पक्षींचा चांगला संवर्धन झाला. तोच आपण पहिले 3 पक्षींच्या बद्दल ज्याच्यावर आपण चर्चा केली त्यांच्यासाठी कुठलाही वाघ नव्हता, तर ते स्वतःहून त्यांचा अधिवास काय संरक्षित होऊ शकला नाही. तर शेवटी मी येतो आपला शहरीकरण आणि पक्षींचा अधिवास. याचं सर्वात अद्भुत उदाहरण आहे वाशी खाडी. वाशीची जी खाडी आहे मुंबईच्या जवळ 1.5 ते 2.25 कोटी लोक संख्या इथे आहे. आपले राज्याचा 20% GDP फक्त ह्या छोटेसे 400 चौरस किलोमीटरमधून निर्माण होतं. पण इथे 50 ते 40 हजार फ्लॅमिंगोज दरवर्षी येतात. तर हे पर्यावरणचा हेल्थचा प्रतीक आहे की नाही, हा एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. नेक्स्ट तुम्ही सांगू शकेल की हे हां हां एकदम करेक्ट. तर हे जे 3 शहर आहेत ठाणे, न्यू मुंबई आणि मुंबई, आणि त्यांची 2 कोटी लोकसंख्या, याचा सगळं जो घाण आहे म्हणजे ऑर्गॅनिक वेस्ट हे सगळं ह्या पाणीत जातो. त्याच्यामुळे जे मी म्हटलं की नायट्रेट्स वाढतात. नायट्रेट्समुळे हे पाणीचं पूर्ण युट्रोफिकेशन आहे, मासे वाशे मरून पडतात, परंतु जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते वाढतात आणि त्याला हार्वेस्ट करायला हे फ्लॅमिंगोज येतात. तर खरं या भागाचं प्रतीक ऑस्प्रे आहे. ऑस्प्रे जर असेल तर आपण समजू शकतो की जे नैसर्गिक फिश पॉप्युलेशन आहे ती चांगली आहे. तर आम्ही याच्यासोबत भरपूर काम करतोय. आता उजनी धरणात, तर उजनीचा जलाशय आपल्या सर्वांना माहिती आहे पक्षींच्या विविधतेसाठी खूप चांगला आहे, परंतु हळूहळू तिथे वॉटर हायसिन्थ आणि आयकोमिया हे सगळे आपले, कारण कुठल्याही पाणथळमध्ये जे खोलगट भाग आहे तो काय सर्वात प्रोडक्टिव्ह नाही आहे. सर्वात प्रोडक्टिव्ह एरिया आहे आपली जे पाणी आणि जमीन याचा जेव्हा मेल होतो म्हणजे तलावाचे बँक्स, ते सर्वात प्रोडक्टिव्ह एरिया आहे. तर त्या भागात जर आपली आयकोमिया हायसिन्थ हे वाढली तर आपले इंडिजिनस फिश व्हरायटीज तिथे वाढत नाही, इंडिजिनस व्हेजिटेशन वाढत नाही आणि तो हळूहळू तो तलाव युट्रोफिकेशननी मृत्यू, तलावाचा म्हणजे जीवन राहत नाही त्याच्यात. आणि आपले ऑस्प्रेचे उपस्थितीने आपल्याला लक्षात येतो की फिश पॉप्युलेशन चांगली आहे. तर इथे आपला एक मोठा प्रोजेक्ट आता आम्ही सुरू करतो की एक्झॉटिक्स कमी करणे आणि मच्छीमारचे लोकांच्या सोबत काम करणे, कारण त्यांनाही समजतं की जेव्हा एक्झॉटिक्स आणि बाहेरून आलेले मासे वाढतात तर त्यांचे जे चांगले मासे आहेत ते कमी होतात. नेक्स्ट हा आपला ह्याच्यामध्ये पण एक छोटा फिल्म त्याच्यापैकी पुढे आहे. हाही काम हां सर्व दाबात नाही मागे हां. तर हे एक गॉडबिट्स हां ते दाबत राहते, आपोआप जातो पुढे. तर हे गॉडबिट्सचं बॉम्बे नॅचरल सोसायटी जवळपास
1.5 लाख पक्षींचा रिंगिंग करून त्यांच्या मॅपिंग करतात की कुठे हे पक्षी जातात आणि कुठे येतात. म्हणतात राजू कसंबे इथे दिसतात मला, टोपीचे खाली थोडेफार लपून बसलेले आहेत, कारण बॉम्बे नॅचरलिस्ट सोडली त्यांनी म्हणून माझ्याकडून लपत आहे. पण त्यांनी ह्याच्यावर चांगलं काम केलेलं आहे. तर हा पक्षी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने मॅप केला, सायबेरियापर्यंत जाऊन जवळपास 1-1.5 महिना घेतला, 3 आठवड्या, परंतु परत 4 दिवसात नेमका त्याच वॉटर बॉडी जिथे मुंबईमध्ये आपला वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे, एक्झॅक्टली त्याच वॉटर बॉडीला परत आला तो. नेक्स्ट. तर मी शेवट या चित्रावरून मी शेवट करतो. तर आम्ही एक एक्सरसाइज काढलेली आहे. ती एक्सरसाइज अशी आहे की आपण सर्वांनी डॉक्टर सलीम अली आणि डिलन रिप्लीचे 10 व्हॉल्यूम्स हँडबुक ऑफ इंडियन बर्ड्स बघितले असतील. तर आतापर्यंत तो आपल्या पक्षी जगतचा मॅग्नम ओपस आहे. त्याच्यात सर्व माहिती, अधिवास, संख्या, हॅबिट्स, ब्रीडिंग पॉप्युलेशन ही समाविष्ट आहे. पण ही जवळपास 60 वर्ष जुनी आहे. 60 वर्षांच्या अगोदर तुमची एवढी संख्यामध्ये पण पक्षी तज्ज्ञ नव्हते. कदाचित भारतात 3 किंवा 4 असतील. आज फक्त एकटे महाराष्ट्रामध्ये 300 पेक्षा जास्त आहेत जे तज्ज्ञ आहेत. तर आम्ही अशी एक्सरसाइज काढलेली आहे की जो सलीम अलीच्या पुस्तकात माहिती दिलेली आहे कुठल्याही पक्षीबद्दल, त्याच्यापेक्षा काही वेगळी माहिती एव्हिडन्सच्या सोबत. जसं आता रोलर साप खातो हे अजूनपर्यंतही त्याच्यातही रेकॉर्डेड नव्हता आणि मी स्वतः बघितल्यानंतर नाहीतर मी विश्वास केला नसता. तर असे जे रेकॉर्ड्स आहेत, अधिवास बदललेले, नवीन हॅबिट्स किंवा नवीन रेकॉर्ड्स, तर आपण BNHS डॉक्टर भरत भूषण यांच्या नावाने एव्हिडन्सचे सकट छोटासा द्यायचा. तर आम्ही ते पुस्तक रिवाईज करतोय. तर ओरिजिनल टेक्स्ट तसंच राहणार आहे, पण त्याच्या खाली एक फुटनोट राहील आणि तुमचं नाव राहील. तर तुम्ही कुठलीही नवीन इन्फॉर्मेशन त्या पक्षीबद्दल दिली जी त्या पुस्तकात नाही आहे, जे आहे त्याचं रिपिटेशन नाही येणार, पण ब्रीडिंग हॅबिट्स, कुठलीही नाविन्यपूर्वक गोष्ट जे एव्हिडन्सच्या सोबत आपण आणाल तर ते आम्ही त्याच्यात रेकॉर्ड करणार आहोत. तर पुढचे 1 वर्ष हा प्रोजेक्ट चालेल. तर निश्चितपणे आपण BNHS मध्ये सहभागी व्हा, कारण हा जसं आपण क्राऊड सोर्सिंग करतो तर तसं बर्ड लवर्सचे कडून सोर्सिंग करून आपण तो अपडेट करणार आहोत. ओरिजिनल टेक्स्ट तसंच राहणार, कारण सलीम अलीचा टेक्स्ट अतिशय चांगला लिहिलेला आहे, परंतु त्याच्या खाली अतिरिक्त माहिती देण्यात येणार आहे. तर एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जे काय आपण निगेटिव्ह ट्रेंड्स बघतो ह्याच्या मागे बोलण्याचा कन्क्लुडिंग रिमार्क माझा असा आहे की आपण फक्त पक्षी निरीक्षक नसावे. कारण पक्षी निरीक्षण करण्याकरता ज्या प्रकारच्या पक्षींना आपल्याला बघायचं आहे ते निश्चितपणे 10-15 वर्षानंतर राहणार नाही जर आपण आपला पक्षी निरीक्षण कृतीमध्ये परिवर्तित केलं नाही. तर कृती म्हणजे काय? 2-3 प्रकारचे कृती आपल्याला शक्य आहे. पहिला आहे की शासन आणि स्थानिक पातळीवर आपले लोकप्रतिनिधी यांना जागृत करणे की पक्षींचा अधिवास वाचवणे हे विकासाचे विपरीत नाही आहे. याच्यामुळे विकासही होऊ शकतो आणि पक्षींचा आदिवासी राहू शकतो. तर हा पहिला मुद्दा महत्त्वाचा. टोनी ब्लेअर जे इंग्लंडचे प्रधानमंत्री होते, त्यांचे फर्स्ट टर्ममध्ये त्यांनी सांगितलं की माझे यशाचा 5 वर्षानंतर मी जेव्हा रिपोर्ट कार्ड देईल त्याच्यामध्ये एक रिपोर्टमध्ये असंच दाखवणार की जेव्हा मी चार्ज घेतला प्राईम मिनिस्टर म्हणून तर पक्षींची विविधता सपोज 200 पक्षी होते ग्रामीण इंग्लंडमध्ये, तर ते मी 50नी वाढवली. म्हणजे ग्रामीण भागातला इकोसिस्टमने सुधारला. ते प्रतीक आहे. तर हा पहिला काम पॉलिटिकल लिडरशिपला जागृत करणे. दुसरा, जे धोरणं असं वाटतात की आपले पक्षींचे अधिवास किंवा त्यांचे जीवनमानाला धोकेदायक आहे त्याबद्दल आपला आवाज उठवणे आणि लोकजागृती निर्माण करणे. आणि पण ह्या 2 गोष्टी फक्त नाही, तिसरं जास्त महत्त्वाचं आहे आपले स्वतःचे कृतीतून जे काय आपल्याला बदल करतायत. आता आपल्यापैकी बरेचसे लोक लडाखला जात असतील. आपल्यापैकी लडाखला कोण जातात? कोणी गेले? तिथे अतिशय चांगली कुत्रे दिसतात रस्त्यावर. 80% आपले महाराष्ट्राचे लोक त्यांना बिस्किट आणून देतात.
प्रत्येक कुत्र्याला जेव्हा तुम्ही बिस्किट देतात तुम्ही असं ग्राह्य धरा की किमान एक तरी ब्लॅक नेट पेनचा चिक त्याच्यामुळे मरत आहे. तर हे जे कामं आहेत हे विचारपूर्वक आपण केले पाहिजे. आपल्या कृतीतून आपण नुकसान तर केलंच नाही पाहिजे, पण आपल्या कृतीतून आपण संवर्धन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर हा आपला पक्षी मित्र संमेलनाचा खरा उद्देश आहे, साध्य होईल. मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुढच्या वर्षी आपण ते घेऊ त्याही ह्याच्यात मी सामील होण्याचा नक्की प्रयत्न करणार. धन्यवाद.